प्राथमिक शिक्षक संघाची महामंडळ सभा आज आवाज कशाचा काय पाहिजे विकासाला फोन ठेवा आणि ती फोन गुरुदेला मिळाला संघटनेची कुठली आहे एवढं महत्वाचं चालू असताना बायकोची बोलत होता माफ करा. प्राथमिक शिक्षक संघाची महामंडळ सभा आज या ठिकाणी गोंदवलेल्या तीर्थक्षेत्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या पदस्पर्शानं आणि वास्तव्यानं पावन झालेल्या या क्षेत्री होते. ही महामंडळ सभा या महामंडळ सभेचे उद्घाटक आणि महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाचे ग्रामविकास मंत्री मांदेचे सुपुत्र सातारा जिल्ह्याचे सुपुत्र आणि तुमच्या माझ्या इतर सचिन पाटील साहेब की जे म्हणजे किती साधा आमदार असतो याचं एक उत्कृष्ट उदाहरण सातारा जिल्ह्यातलं म्हणजे आमदार सचिन पाटील आणि सगळी उपलब्धता असताना अगदी लक्ष्मीपुत्र असताना सुद्धा तालुकास्तरीय राज्यस्तरीय जिल्हास्तरीय आणि राष्ट्रीय स्तरीय सर्वसन्माननीय पदाधिकारी मी व्यासपीठावरच्या सगळ्याच मान्यवरांना नामदार भाऊ तुमच्यासह सगळ्या मान्यवरांना मनापासून धन्यवाद एवढ्यासाठी दिले की राज्यातल्या प्राथमिक शिक्षकांच्या आग्रहाच्या निग्रहाच्या निमंत्रणाला मान देऊन आपली महत्वाची कामं बाजूला ठेवून तुम्ही व्यासपीठावरचे भाऊ सगळे मान्यवर या सामान्य गुरुजीला आशीर्वाद देण्यासाठी इथं उपस्थित झाला याबद्दल महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या 2.5 लाख सभासदांच्या वतीनं तुम्हाला मनापासून धन्यवाद. हे खूप झालं आमचा गुरुजी भाऊ खूप आणि तुम्ही एक ध्यानात ठेवा वेळ होणार हे माहिती असल्यामुळे तुमची खाण्याची वगैरे व्यवस्था झाली आहे. उपाशी पोटी तत्वज्ञान पोचत नाही तसंच भरलेले पोटी सोचत नाही. तुम्ही सगळे शांत आहात तुमच्यातला उत्साह आहे आपल्या प्रश्नांची सोडवणूक आपल्याला करून घ्यायचे आणि ही प्रश्नांची सोडवणूक करणारं नेतृत्व मानदेशीचे सुपुत्र आणि त्यांना साथ देणारे सर्व आमदार इथे उपस्थित आहेत. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ महाराष्ट्रातील 2.5-3 लाख प्राथमिक शिक्षकांचा एक मजबूत आणि बलशाली संघटना गेल्या 100-125 वर्षांची उज्ज्वल आणि वैभवशाली परंपरा असलेली महाराष्ट्रातील एकमेव शासन शिक्षण संघटना की ज्या संघटनेनं आपल्या सभासदाला आर्थिक स्थैर्य दिलं हक्काबरोबर कर्तव्य बजावण्याची सवय लावली आणि याच्यात बनलेल्या शिक्षकाला शिक्षक म्हणून ताटमानाने जगण्याची संधी उपलब्ध करून दिली या संघटनेचा व्यासपीठावरच्या सगळ्या मान्यवरांना मी सांगेन की गेल्या 100-125 वर्षाच्या कालखंडामध्ये प्राथमिक शिक्षकांना अनेक थोर विमुक्तींनी नेतृत्व दिलं. मातृत्व पितृत्व दातृत्व कर्तृत्व आणि वक्तृत्व यांचा सुरेख संगम म्हणजे नेतृत्व. आचार्य दादासाहेब दोंडे आचार्य अरुण बोंडे कर्मवीर भाऊराव पाटील डॉक्टर गश्री खैर आणि आचार्य आत्रे यांनी सुद्धा या संघटनेला एकेकाळी नेतृत्व दिलं. शिक्षक नेते शिवाजीराव पाटील यांनी सुद्धा या संघटनेसाठी खूप काळ कष्ट केलं आणि मला अभिमान आहे तुम्हा सर्वांचा आशीर्वाद संभाजीराव थोरात एका सामान्य गुरुच्या डोक्यावर आहे त्याच परंपरेमध्ये गेल्या 50 वर्षाच्या कालखंडामध्ये काम करण्याचा बहुमान तुम्हा लोकांच्या पाठबळामुळे तुम्हा लोकांच्या सहकार्यामुळं आणि तुम्हा लोकांच्या आशीर्वादामुळं संभाजीराव थोरात सारख्या सामान्य माणसाला ही संधी मिळाली. भाऊ आमच्या गुरुजीची परिस्थिती अशी झाला आम्ही शाळेत गेलो पोरगा ऐकत नाही घरात गेलो बायका ऐकत नाही घरात सगळ्यांची परिस्थिती अशीच असते पण कबूल करायचं झालं फक्त आमचं कबूल करायचं झालं फक्त आमचं आम्ही सगळ्यांनी एक गुरुजी मित्र आहे
राज्यातले 3 लाख गुंठे आम्ही प्राथमिक शिक्षण संघाच्या व्यासपीठावरती एकत्रित आणले. त्यामुळे आम्ही बंधन आहोत. आणि 21व्या शतकाला सामोरी जाणारी भावी पिढी तयार करायचं काम आम्ही प्रामाणिकपणे करतो. आज दुर्दैवानं नामदार झाले मुख्यमंत्री त्यांच्या काय अडचणीमुळे आलेले तर हरकत नाही. आमच्या सगळ्या निरोप कॅबिनेटमध्ये माननीय नामदार भाऊ त्याला बोलतो. अहो आज आमच्या गुरुजीला बाबा 125 प्रकारचे ऑनलाईन काम लावले जातात. लिखाणाचं काम तर किती शिवकाळामध्ये समर्थ रामदासांनी सांगितलं होतं दिसामध्ये काहीतरी लिहावे प्रसंगी आख्यानिका वाचित राहावे. आज बाबा महाराष्ट्राच्या प्राथमिक शिक्षणाच्या विद्यालयाच्या बैठक क्षेत्रामध्ये वाडी वस्तीवर दरेखोऱ्यात आदिवासी परिषद नक्षलवादी परिषद जर तुम्ही गेलात प्राथमिक शाळा पाहिले आढावा घेतला मागोवर घेतला तर परिस्थिती अशी आहे आमच्या भाऊ की दिसामाजी काहीतरी शिकवावे प्रसंगी अखंडी चोरी 125 प्रकारची शिक्षण वेळ कामं अनेक प्रकारच्या शासकीय योजना राबवण्याची कामं यातून 21व्या शतकाला सामोरी जाणारी भावी पिढी आणि घडवायची कशी याचं वेळापत्रक जर आमच्या शालेय शिक्षण मंत्री महोदयाने आम्हाला दिलं तर आम्ही ते 24 तासाचं वेळापत्रक सुद्धा निश्चितपणानं राबवू. दुसरी गोष्ट परवा मुंबईला नामदार शिक्षण मंत्री महोदयांनी बैठक घेतली. कुलाल साहेब आमच्या आहेत संचालक आणि विषय एकच होता गुणवत्तापूर्ण शिक्षण आनंददायी शिक्षण. आणि कुलाल साहेब त्या मॅडम होत्या त्या मॅडम काय करत होता एक 10 वेळा तिने अनाउन्स केलं की 5 मिनिटात संपवा 5 मिनिटात योजना. दादा शिक्षणासारखा मोठा विषय आणि शासनाची प्रतिनिधी असलेली एक अधिकारी पाहिजे 5 मिनिटात संपवा. माझ्या बोलण्याचा जेव्हा नंबर आला त्यावेळेला नामदार होतींच्या समोर सगळ्या अधिकाऱ्यांच्या समोर शिक्षण सचिवांच्या सह त्यांना एक सांगितलं शिक्षणासारख्या मोठ्या विषयावर 5 मिनिटांमध्ये आम्ही प्रेझेंटेशन कसं करायचं यासाठी तुम्ही एक दिवस पुन्हा एक घ्या आणि 5 मिनिटात कसं सत्र घ्यायचं त्याचं प्रशिक्षण आम्हाला तुम्ही अधिकारी आहात. आणि माझी तर नामदार भाऊ माझी तर माझं तरी म्हणणे महाराष्ट्राच्या खऱ्या काळात वाडी वस्तीवर अडचणीच्या ठिकाणी दुर्गम घेतलं जिथं कुणी मिळणार नाही अशा ठिकाणी आमचा गुरुजी जातो. अनंत अडचणीचा पाठपुरावा करतो. 21व्या शतकाला सामोरी जाणारी भावी पिढी तयार करतो. आणि एवढं काम करत असताना सुद्धा त्याला आनंदी ठेवायचं काम आमच्या सरकार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्या खेड्यापाड्यात वाडी वस्तीवर त्या थोड्यात आनंददायी शिक्षण पद्धतीचा अध्यापन उत्तम रीतीने जर करायचं असेल तर ही पद्धती राबवणारा म्हणजे नम्र भाऊ त्या गुरुजीला पहिल्यांदा आनंदी ठेवा आणि त्याला आनंदी ठेवण्यासाठी जे जे करणं गरजेचं आहे ते केलं. थोडक्यात पण शिकायचे बदली सरकारचे भाऊ आम्ही संघटित आहोत आम्ही ब्रह्मदेवाला येत नाही पण राक्षसाचा जीव जसा आपण पोखतात आहे तसा आमचा गोलीचा जीव आणि म्हणून तुम्हाला एक विनंती आहे आजच्या तुम्ही सगळ्यांना करा असं आमचं म्हणणं नाही. आनंददायी शिक्षण पद्धतीचं अध्यापन यशस्वी करायचं असेल तर आज बाबा नवरा बायकोमध्ये 200 किलोमीटर अंतर 800 किलोमीटर अंतर झाला आणि आमचे शिक्षण मंत्री म्हणतात आनंददायी शिक्षण पद्धतीचं अध्यापन. अरे नवरा बायको मानवाला दाखवत नाही. आमचं म्हणणं असं आहे आनंददायी शिक्षण पद्धतीचं अध्यापन उत्तम रीतीने करायचं असेल तर पती पत्नी एकाच सेट वापरला असं पाहिजे. एकाच 2 तासामध्ये चालवलं गेलं पाहिजे. दादा एकाच तासामधून चालवलं गेलं पाहिजे. दर 45 मिनिटानंतर भेटीगाठीचा कार्यक्रम झाला पाहिजे तरच महाराष्ट्राच्या प्राथमिक शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये आनंददायी शिक्षण पद्धतीचं अध्यापन उत्तम रीतीने होईल. आणि बदलीच्या बाबतीत जास्त वेळ घेणार नाही पण बदलीचा विषय नाजूक आहे आणि तुमच्यासारखा संवेदनशील ग्रामीण
विकास मंत्री आहे. अरे मी तिथं मगाशी येत होतो, हलक्या भोल त्याची मला सवय नाही, मी सामान्य बोलून जाईल त्या गर्दीत मी मागे राहिलो. अरे संभाजीराव थोरासारख्या सामान्य गुरुजीचं मनगट धरून पाहून मला ओळखलं. मूर्ती आहे खूप मोठा आहे, छत्रपती त्यांच्या अंगात काय आहे ती कर्तृत्वाची छत्रपती आहे. अहो ते 2 वेळा सुद्धा एवढा मोठा लोकप्रतिनिधी एवढ्या लो लेवलला जाऊन सामान्याच्या विकास सामान्य हा माणूस हा विकासाचा केंद्रबिंदू म्हणून त्यासाठी जर काम करत असेल तर निश्चितपणानं आगामी कालावधीत सातारा जिल्ह्यामध्ये 36 जिल्हे 358 तालुके 77 महापालिका आणि 220 नगरपालिकातला प्राथमिक शिक्षक संघाला मानणारा कार्यकर्ता. भाऊ तुम्ही रात्री 12 हात द्या, जिथं हात द्याल तिथं माझा गुरुजी तुमच्या हाताला वगैरेसाठी रात्रीचा दिवस करून जाईल. ही आमची वकिली. तुम्ही आणि व्यासपीठावरच्या मान्यवरांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे ठरवलं वकिली करायचे. बरं वकिलाची फी देण्याची आमची परिस्थिती नाही, तेव्हा आम्हाला फीचे वकील पाहिजे. आणि तुम्हीच भाऊ आपण स्वतः आणि बाकी सगळे निश्चितपणे गुरुजीचं महत्व गुरुजीचं कसा आहे भाऊ आम्ही सामान्य आणि सामान्य लोकांच्या टक्केवर आम्ही संघटित होतो. आणि भारतीय राज्यघटनेप्रमाणे आमच्या प्राथमिक शिक्षणाला राजकारणामध्ये सचिन पाटील आमदार सचिन पाटील भाग करत नाही, आम्ही घेत नाही. पण आम्ही विद्यार्थ्यांना अनुदान शिक्षण पद्धतीचं अध्यापन करून 10 रुपयाच्या सुट्टीमध्ये आमचा गुरुजी शाळेच्या कट्ट्यावर बसला आणि शाळेच्या कट्ट्यावर बसून त्यांनी गावातल्या गलितच्या दृष्टीने काढला. तर कसल्याही प्रकारचं राजकारण न करता नुसत्या दृष्टिक्षेत्राचं समर्थन आमचा गुरुजी एखादी गावातली गल्ली उंचीवरती करू. आम्ही राजकारणात भाग घेत नाही, कार्याने आम्हाला घेता येत नाही. जेव्हा घातो तेव्हा आमच्या हितचिंतकांच्यासाठी पडद्याच्या मागे आम्ही घेतो, कायद्याची बंधनं पाळून सगळं करतो. आणि निश्चितपणानं भाऊ गेल्या टर्ममध्ये सुद्धा युपीच्या सरकारनं तत्कालीन मुख्यमंत्री शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री तत्कालीन देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सुद्धा खूप मोठी ताकद आमच्या पाठीमागे उभी केली. आणि त्या बाबतीत मी त्यांचा अगदी ऋणी आहे. इथून पुढच्या कालखंडामध्ये सुद्धा त्यांनी हात मारले, तुझे हात मारले तर आम्ही निश्चितप्रमाणे आमच्या शिक्षकांच्या छातीचा कोट करून चांगलं काम करणाऱ्या युती सरकारच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणानं उभं राहू. हे मी काय आता एक आहे, मला एक सांगा, आपल्याला राजकारणात भाग घ्यायचा नाही, आपण घेत नाही, आपल्याला गरज नाही. पण नामदार भाऊ असतील, व्यासपीठावरचे आमदार मंडळी असतील, जर तुमच्यासाठी माझ्यासाठी ते रात्रीला दिवस करीत असतील, रक्ताचं पाणी करीत असतील, कष्टाचे डोंगर पसरत असतील, तर त्यांच्या पाठीमागे आपण उभं राहिलं पाहिजे का नको? हात वर करा ना. हा भाऊ निश्चितपणे ही प्राथमिक शिक्षक संघाची महामंडळ सभा हे प्राथमिक शिक्षक संघ या संघटनेचं शोरूम आहे. माझी तुम्हाला विनंती आहे, शोरूम में इतना तो बोलून तुम्ही आम्हाला फेब्रुवारी यायची किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्याची तारीख द्या. निश्चितपणानं आमची जर ताकद बघितली, आमची शक्ती जर बघितली आणि आम्ही विद्यार्थ्यांना शिकवतो भाऊ बाबा, अरे ज्याची खाली पोळी त्याची वाढवावी. आम्ही विद्यार्थ्यांना शिकवतो त्याचं खाऊ मी त्याच्याची इमान राखावी. त्यामुळे आमच्याबद्दल कसलीही शंका तुम्ही द्यायची गरज नाही. भाऊ तुम्ही तर घेणारच ना. हे काय, अरे भगवंत पाटील हे नामदार ग्रामविकास मंत्र्यांच्या जवळ
भगवान पाटील सुद्धा एक सामान्य माणूस सुद्धा व्यवसायाकडे पडला. आज आमच्या मास्तरांमधला बलवंत पाटील हा उद्योग करतो. जसं काही ठिकाणी तुम्हाला फायनान्सर लागतात तसं आमचा फायनान्सर म्हणजे मास्तर पैसा खूप कष्टाळू धाडसे आहे. बरोबर आहे. आणि त्यांच्या आधाराने जाऊन कार्यक्रम होता. आमच्या लोकांनी वर्गणी दिली तो भाव नाही. मला एक खात्री होती लोकांनी वर्गणी सातारा जिल्ह्यात दिली आणि नाही दिली तर आमच्या एका 2% असा हात केला कार्यक्रमाचा खर्च असा भावून खूप दानात असलेला माणूस नम्रता हा जरा तापट नाही त्याच्याकडे तापटपणा चालू. आता मी एका दिवशी भाऊला भेटतो भाऊचा माझ्याकडे यावरून झाले तुम्ही करून दिला हे तू काय म्हणते. आता मी तुझ्याकडे वाढवणार कसा करणार या माणसाचा तापटपणा करणार यापेक्षा काय करतात. प्रश्न भाऊ खूप आहे. 1 नोव्हेंबर 2005 नंतर शहीद आलेल्या आमच्या कर्मचाऱ्यांना नियोजन केंद्राला लागू करण्याच्या बाबतीत पाठिंबाच्या युक्ती सरकारनं 1 लाख कोटीचं बजेट असताना सुद्धा सगळं कळायला आम्हाला हे दिलं. आम्हाला जुनी पेन्शन दिली पण अजून काही गोष्टी राहिलेले. मगाशी भाऊच्या अगोदर बाबा आपल्या व्यवस्था आले आणि त्यावेळेला मी अभिमानानं सांगितलं बलवंत पाटलाला एकंदर कॉलेजच्या पैकी व्यासपीठावर पहिली झालेली नावाचं काम करा दक्षिण तालुक्यात आम्हाला अभिमान हे नाही. या जुनी पेन्शन योजनेमध्ये आपल्याला ओपीएस पाहिजे त्यासाठी आपण प्रयत्न करू पाठपुरावा करू. तरी परंतु या सरकारनं आम्हाला खूप काही दिलं त्याबद्दल गेल्या युती सरकारचं या युती सरकारचं अगदी त्यांचा लाख 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 धन्यवाद. त्याच्यानंतर बदल्याचा जो विषय आहे बदल्याचा त्या विषयाच्या बाबतीत आम्ही लवकर मुंबईला येऊ आम्हाला वेळ द्या. एक आहे कुठला प्रश्न सुटला नाही आमचा चालत पण बदल्यांचा तेढा कुठला आणि तुम्ही मनात घेतलं तर अजिबात अवघड नाही. एक आहे की प्राथमिक शिक्षकाला आनंदी जर ठेवलं आता पती तुमच्या याच्याकडे ठेवलं गुणवत्ता वाढलेली नाही. आणि भाऊ एक महत्वाचा विषय म्हणजे राजमान्याला वस्तुस्थिती सांगतो भाजपचे गंगापूरचे आमदार त्याच्यानंतर दोन आता गुरुजीच्या रागांवरच काल 5,000 मतावर आले नशिबात. अहो त्यांचं म्हणणं कसं आहे शिक्षक मुख्यालयी राहत नाही शिक्षक मुख्यालयी राहत नाही त्याचं गरबाड का भाऊ एकेकाळी आम्हाला गरबाड होतं. शिर्डीला आम्ही कार्यक्रम घेतला वसंतदादांनी आम्हाला गरबाड दिलं. सुरुवातीला कमी होतं आमच्या नशिबानं आज एका गुरुजीला 7-8 हजार गरबाड मिळते. जर दोघं असतील तर 15-16 हजार गरबाड मिळते. आता मला एक सांगा दादा गुरुजी सुद्धा 15-16 हजार कापलं तर त्याला झोप लागेल. आमची एवढी विनंती आहे यामुळं शासनाच्या तिजोरीवर 1 रुपयाचा भार पडत नाही. त्या मुख्यालयी राहण्याच्या बाबतीत एक अट आहे ग्रामसभेची अट तेवढी भाऊ काढून टाकली पाहिजे. आणि मी अभिमानानं सांगेल शिक्षकांच्या घरवाल्याचं मासिक बजेट 3,000 कोटीचं आहे. असं असतानाही खोटा एवढा काही ठिकाणी नीती करते लोक गुरुजीकडून खंडी घ्यायचे प्रकार राज्यात चालले. मी आमच्या गंगापूरच्या रुग्णालयाला सुद्धा अनेक गंगापूरचे लोक ऐकला त्यांना सुद्धा सांगितले कापलेले गरबाळी तुम्हाला परत म्हणून एक गुरु ज्या मधला एक गुरुची करायचे नाही तर भाऊ मी आपल्याला सांगेन आम्ही मुख्यालयाच्या ठिकाणी राहायला तयार आहोत. ग्रामसेवकाला निवडताना कलेक्टर आहेत पंचायत समितीचे सभापती आहेत सगळ्या गावातील कर्मचाऱ्यांनी निवडताना आम्ही जिथे झालेला आहोत त्या ठिकाणी सर्व सोयी उपयुक्त क्वार्टर बांधून द्या. आणि अरे त्यावेळेला तुम्हाला सरकारच्या तिजोरीत फरफराट आहे शासन करू शकणार नाही परंतु
मी सर्वशक्तिमान परमेश्वराला प्रार्थना करतो की महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीतल्या खरकटाचं रूपांतर खनखनाटामध्ये होऊ दे, खनखनाटामध्ये. आणि ती खनखनाट झाल्यावर काय होईल आमच्या गुरुचं चालू होईल. या अडचणीच्या परिस्थितीमध्ये सुद्धा गुरुजीला आशीर्वाद देण्याच्या बाबतीत काम युती सरकारमधले मंत्री महोदय करतात. ग्रामविकास विभागाला सातारा जिल्ह्याचे ग्रामविकास मंत्री लाभले. सातारा जिल्हा सोलांच आहे, सातारा जिल्हा विरांचा आहे, सातारा जिल्हा क्रांतिकारकांचा आहे. राज्याला आणि राष्ट्राला नेतृत्व देणाऱ्या कैलासवासी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाणांचा जिल्हा आहे, छत्रपतींच्या गाडीचा जिल्हा आहे. आणि या जिल्ह्यामधल्या महानदेशामध्ये आजच्या ग्रामविकास मंत्र्यांच्या एका सामान्य कुटुंबाचा आणि मंत्री महोदय सगळ्याला पक्के आहेत. तुम्ही गोष्ट वाचली होती. त्यानंतर थोडंसं आम्ही सांगितलं की भाऊनी मला सांगितलं गांधी साहेबांचा लोकसभा बळवंत पाटलांचे सुद्धा हात सांगितलं. समाजाचा अधिकाऱ्याचा पदाधिकाऱ्याचा आहे भाऊनी कारागिरी म्हणून आज हसत बोललो. भाऊ आम्ही तुम्ही सगळ्याच व्यक्तिमत्वाने आम्हाला वेळ दिला. सगळ्यांना बोलायचं अरे मला ऐका की एकच महामंडळात संपवायचं का? थोडं घ्यायचं आहे ना राज्याचं शिक्षण परिषद घ्यायचंय ना. यादी इतकी उठले. अरे आमच्या गुरुजीच्या अपेक्षा एवढ्या मोठे मी सांगतो आपणाला जे काम दिलं जातं जबाबदारीच्या मानानं आपल्याला आम्हाला मिळणारं वेतन इतर राज्यासारखे कर्मचाऱ्यांच्या वेतन निश्चितपणाने जास्त आहे. जबाबदारीच्या मानानं म्हणतो मी संघटनेचा माणूस आहे, तुमचा प्रतिनिधी आहे. मी तुमची बाजू मी सरकारची घेणार नाही. एवढ्या मागण्या आपण करतोय आता ह्या काही महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीत खरकाडा. अशा परिस्थितीत तिजोरीतला सगळा पैसा गुरुजीच्या मागण्यावर लावला तरी गुरुजीचं समाधान होणार नाही. आपण गुरुजी आहोत, घरी शिकवलेले गुरुजी पचन तेवढं खाल्लं पाहिजे, चोखून तेवढंच मागितलं पाहिजे. बरोबर आहे ना? निश्चितपणे शिक्षण सेवकाचा लाभ पाहिजे. कसली काळजी करू नका. वस्तू शाळा शिक्षकांच्या सेवा सुद्धा नियमित करून घेऊ. आणि संपाच्या वेळी 10-20 आश्वासित प्रगत योजना विद्यमान मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांनी आणि तत्कालीन मुख्यमंत्री शिंदेसाहेब या दोघांनी केसरकर साहेब होते मुख्य सचिवाला सांगितलं आपण सगळ्याला देतो, गुरुजीला दिली पाहिजे. या प्रोसेसमध्ये आहे ऐकल्याशिवाय कार्यवर मला आणि ती फिरत फिरत अर्थखात्यात आल्या. अर्थखात्यात काही लागल्या. लोकसभेच्या वेळी नामदार दादांना म्हणतो दादा म्हणजे इलेक्शन संपले लोकसभेचं तुम्हाला काढून देऊ. लोकसभा संपली, विधानसभा संपली. आता पुण्याच्या लोकांना घेऊन मी दादांच्याकडे जाणार आहे. 10-20 फाईल निश्चितपणे आणि या जगात मागून काय मिळत नाही तसं धरून काय मिळत नाही. मागून मिळत नाही ते हिसकावून घ्यायचं असतं. हिसकावून घ्यायचं म्हणलं मनगट पोहावे असावं. शिक्षक संघाच्या 125 वर्षाच्या कालावधीमध्ये शिक्षक संघाच्या कोणाची मनगटानं जेव्हा जेव्हा शासनाच्या दरवाजा धडका दिल्या तेव्हा तेव्हा तो दरवाजा तुमच्या प्रश्नाचा उघडला. हा 100-125 वर्षाच्या कालखंडाचा इतिहास आहे. राजूला आज भाऊ आमच्याकडं आमच्या गुरुजी समोरच्या तुलासाहेब तेच म्हणा आमच्या गुरुजी सुद्धा अधिकाऱ्यापेक्षा आहे पण आहे 4 विषयामध्ये एमए झालं, एमफिल पीएचडी. आणि आज आमच्या गुरुजीची गुरुजीचं एकच म्हणणं आहे एकच की 67 अधिनियमामध्ये आवश्यक ते फेरबदल करा आणि शालेय शिक्षण विभागातली क्लास आणि क्लास 2 ची पदक आमच्या गुरुजीला काही चुकीचं आहे मला सांगा. बाहेर भरती करायची. आज आमची कुलाल साहेब सुद्धा शिक्षकच होते. पालकर साहेब आज संचालक शिक्षकांमध्ये गेले. शिक्षक अजून कमी आहे सध्या काय भाग नाही. तुम्ही जर त्याच्यावर सगळ्यांनी मिळून तपासणी तर निश्चितपणानं आम्ही हे सगळं करण्याच्या बाबतीतला काम करू. सगळ्या मागण्या मी सांगत नाही. केंद्र लोकांचा एक प्रश्न आहे खुलासा करतो. यापूर्वी केंद्र सरकारकडून आपण 50% पदवी सेवा देशोरीनं
50% पदही सेवाज्येष्ठ आणि 50% पद ही स्पर्धा करायची. काल सातारा जिल्ह्याचं परिपत्रक निघालं, त्यामध्ये प्रिंटिंग मिटिंग झाल्या. लगेच गैरसमज करायची गरज नाही. त्याच विषयावर आपण थांबावं, त्या विषयावर थांबावं. आता या ठिकाणी अगदी गोंदिया, नागपूर, गडचिरोलीपासून अगदी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड पासून पश्चिम महाराष्ट्रातून, उत्तर महाराष्ट्रातून सगळ्या ठिकाणांवर सगळे प्रमुख पदाधिकारी, तालुका संघाचे अध्यक्ष तुम्ही सगळे आहात. अगदी तुम्हाला आणि महामंडळ सभेमध्ये आपले पदाधिकारी निवडले जातात. औरंगाबादला झालेल्या महामंडळ सभेमध्ये तुम्ही दिलेल्या अधिकाराचा वापर करून मी सगळ्याशी चर्चा केलेली आहे आणि तुमची गेल्या अनेक दिवसाची जी मागणी आहे, राज्य स्तरावरचं कार्यकारी मंडळ, राष्ट्रीय स्तरावरचं कार्यकारी मंडळ, सेवानिवृत्तांचं कार्यकारी मंडळ, केंद्र प्रमुखांची संघटना सगळे आपण एक पद डिक्लेअर करणार आहे. फक्त प्रमुख डिक्लेअर करणार आहे आणि त्याचे मंत्री महोदयांना किती वेळ आहे तो बघून त्याचे जेवढे सरकार घेतले जाणार आहे. तर मी व्यासपीठावरच्या मान्यवरांना वेळ होईल त्यांचंही बोलत आपल्याला ऐकायचं आहे. म्हणून आणि काय होतं नामदार भाऊ, आमच्या गुरुजीला, माझ्या सगळ्या गुरुजीला एक खोड, आमच्या गुरुजीला जर व्यासपीठ मिळालं, आमच्या गुरुजीला जर माहीत मिळालं आणि आमच्या गुरुजीला जर स्वतः मिळाला तर कमीत कमी 45 मिनिटाचा तास घेतल्याच्या ओढून करण्याचे जो बाजूला राहू त्याची सवाल. आता मी 45 मिनिटाचा तास निश्चितपणे घेणार नाही, घेतलेली नाही आहे की नाही. आणि हे काय आपल्यापेक्षा तर खूप मोठी कर्तृत्ववान माणसं आहे, त्यांचं मनोगत ऐकायचं आहे, त्यांचं मार्गदर्शन घ्यायचं आहे. म्हणून मी या ठिकाणचं माझं मनोगत संपवतो आणि सूत्र संचालकांना विनंती आहे, यानंतर ज्या आमदारांचा नंबर आहे त्या नंबर. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर करार उत्तर